नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। चोरीच्या मोटरसायकल वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, युवा सेनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन। धुळे शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असून चोरीच्या मोटरसायकली गाड्या वापरण्याचे प्रमाण वाढलेले आहे। त्याला त्वरित आळा घालावा अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेने केलेली असून त्या संदर्भात आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कोडेकर, शहराध्यक्ष कल्पेश चव्हाण, शकर बडगुजर, रवींद्र शिंदे, विशाल सोनवणे, मनोज कोडी, भूषण पाटील यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने वाहतूक प्रशासनाला निवेदन दिले। निवेदनाचा मूळ विषय असा होता की धुळे शहरामध्ये मध्य प्रदेश, गुजरात या भागावर मोटरसायकली खूप मोठ्या प्रमाणात येत आहे। तसंच धुळे शहरात कुठल्या ना कुठल्या कॉलनीमध्ये रोज घटना घडते। इथं मोटरसायकल चोरीला गेली, तिथं मोटरसायकल चोरीला गेली। मोटरसायकल चोरीला जात असताना 90% मोटरसायकली या मोटरसायकल मालकाला मिळत नाही। मग या मोटरसायकली जाता कुठं असा नागरिकांच्या वतीने प्रश्न उपस्थित होतोय। दुसरी गोष्ट म्हणजे अशी आम्ही वाहतूक प्रशासनाला एक सूचना सुचवली की जो कोणी मोटरसायकल चालक असेल त्यांनी आपल्या नातेवाईकाची मोटरसायकल आणली असेल, मित्राची मोटरसायकल आणली असेल, ती माहिती त्या चालकाला असणे अत्यावश्यक आहे। जर त्या चालकाला ती माहिती असेल तर तुमच्या स्कॅनरद्वारे त्या नंबर प्लेटवर सर्च करा। जर तो योग्य पद्धतीने मालकाचं नाव सांगत असेल ती मोटरसायकल सोडून द्या। जर त्याला चुकीच्या पद्धतीने नाव सांगत असेल तर रीतसर ती मोटरसायकल तुम्ही पोलीस स्टेशनला जमा करा। दुसऱ्या दिवशी जोपर्यंत त्या मोटरसायकलचे ओरिजिनल डॉक्युमेंट देत नाही तोपर्यंत ती गाडी सोडू नका असे निवेदन आम्ही या मागणीचं निवेदन वाहतूक पोलीस प्रशासनाला आम्ही दिलेलं आहे। परंतु जर वाहतूक पोलीस प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळात युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव आविष्कार वायजी भुसे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे, महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्ले यांच्या नेतृत्वात युवा सेना मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडेल असा आपण इशारा देतो।